मानवत तालुक्यातील शेतकरी येतं. मानवत तालुक्यामध्ये मारुली आमचं गाव आहे. याच्या अगोदर पहिला रस्ता झालेला होता, शिवरस्ता झालेला आहे तो, आणि जिल्हा परिषद अंतर्गत रस्ता झालेला आहे. तर एका शेतकऱ्याने शेतजमीन त्याची मोजणी केली, तर त्याची शेतजमीनची मोजणी रस्त्यावर आली, तर त्याने ते वहिवाट बंद केली. त्याच्यासाठी आम्ही इथं आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. तर 30-40 शेतकऱ्यांचा रस्ता अडवलेला आहे. जर मोकळा नाही जर केला तर आम्ही इथं आत्मदहनचा इशारा करणार आहेत, नाहीतर उपोषण करणार आहेत. उपोषण करणार पहिले, नंतर आत्मदहनचा इशारा देणार. कारण आम्हाला जर आमच्या शेतामध्ये पिकच जर समजा पेरायला जर तुम्ही वाहन जाऊ देत नसता तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल ना साहेब. मानवली ते धामणगाव रस्ता आहे. मातीकाम झालेलं आहे, जुना खूप पूर्वीपासूनचा रस्ता आहे आणि त्याच्यावर मातीकाम लोकसहभागातून मातीकाम झालेलं आहे. नंतर जिल्हा परिषदेनं त्याच्यावर मजबूतीकरण सुद्धा झालेलं आहे. पण काही 2 शेतकऱ्याच्या वादामुळं त्यांनी एका शेतकऱ्यानं मोजणीसाठी अर्ज दिला होता. त्यांची मोजणी झाली, तर मोजणी झाल्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की त्या रस्त्याच्या मध्यभागापर्यंत त्यांची हद्द येते, म्हणून त्यांनी त्या अर्धा रस्ता पूर्ण बंद करून टाकला. आणि राहिलेला अर्धा जो चालू होता तो बाजूच्या समोरच्या शेतकऱ्यानं ते म्हणतो की माझी तिथपर्यंत हद्द आहे, म्हणून त्यांनी सुद्धा बंद केलं. त्याच्या पुढं जाणारा जो रस्ता आहे, समजा आम्ही 100 ते 150 शेतकरी पुढे आहेत, तर आम्हाला सध्या रस्ताच बंद झाला. आता शेतीची मशागतीचे काम आहेत, पेरणी जवळ आलेली. जर रस्ता नाही मोकळा झाला तर आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. काय मागणी काय तुमची? आमची मागणी हीच आहे की प्रशासनानं आम्हाला रस्ता हा मोकळा करून द्यावा.